आमच्या गावामध्ये पूर्ण घरांना तडे गेले, अतोनात घरांची नुकसान झाली, शेतीची पण नुकसान झाली, लोकांच्या पाईपलाईनची नुकसान झाली। सरकार याच्याकडे दुर्लक्ष करून राहिले। इगतपुरी तालुक्यात धामणी येथे समृद्धी महामार्गाचं काम सुरू असून हे काम अंतिम टप्प्यात आले। धामणी गावातून ह्या महामार्गाचं काम सुरू असून राज इन्फ्रा कंपनी हे काम करते। मात्र हा महामार्ग तयार करण्यासाठी ज्वलनशील रसायन वापरून ब्लास्टिंगचे काम करण्यात आले। राज इन्फ्रा कंपनी ही स्थानिक प्रशासनाला हाताशी घेऊन ग्रामस्थांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न करते। याबाबत येथील स्थानिक महिला गेल्या 5 महिन्यापासून घराच्या आणि शेतीच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी मागणी करत आहेत। या महिलांनी उपोषण देखील केलंय, तरी देखील स्थानिक प्रशासन याबाबत कुठलीच दखल घेत नसल्यानं जिल्हाधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली। संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा कारवाई न झाल्यास काम करू देणार नाही असा इशारा देखील संतप्त महिलांनी दिलाय। दरम्यान 76 दिवस उपोषण करून शासन वेठीस धरलंय। यावेळी गेल्या महिन्यापूर्वी तहसीलदार आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी उपोषण करताना सांगितलं होतं, तुमच्या घराचे जे काही नुकसान झालंय त्याचं मूल्यमापन करून आम्हाला पत्र सादर करा, तुम्हाला नुकसान भरपाई देण्यात येईल असं प्रशासनाने सांगितल्यानंतर गेल्या महिन्यात महिलांनी काम करू दिलं। मात्र त्यानंतर संबंधित प्रकल्पधारकांनी मूल्यमापन केल्यानंतर ही प्रशासन कंपनी मदत देत नाही। त्यामुळे ग्रामस्थांनी नुकसान झालेल्या घरांचे शासन मान्य स्थापित अभियंत्याकडून मूल्यमापन करत रस्ते विकास महामंडळ आणि राज इन्फ्रा कंपनीला सादर केलं। मात्र आता राज इन्फ्रा कंपनी तसंच रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाई देण्यास हात वर केलेत। शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून पाईपलाईनचे देखील नुकसान झालंय, तरी देखील कंपनी प्रशासन दखल घेत नाहीये। या विरोधात आता ग्रामस्थ आक्रमक झाले, त्यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार बाहेर काढलंय। ग्रामस्थांनी याबाबत सांगितलं की आमची घरं महामार्गापासून 10 मीटरच्या अंतरावर आहेत। सर्व अटीसह पत्र दिले असताना कंपनी शासनाला हाताशी धरून दडपशाही करते आहे। यावेळी रंजना भोसले, वैशाली भोसले, कलाबाई भोसले, सिंधुताई भोसले, संगीता लाड, सोनाली लाड, हिराबाई भोसले, मीराबाई भोसले यांच्यासह गावातील शेकडो महिला उपोषणास बसल्या। आमच्या गावामध्ये समृद्धी महामार्गाचं काम चालू आहे। काम चालू असताना आमच्या गावामध्ये पूर्ण घरांना तडे गेले, अतोनात घरांची नुकसान झाली, शेतीची पण नुकसान झाली, लोकांच्या पाईपलाईनची नुकसान झाली। सरकार याच्याकडे दुर्लक्ष करून राहिले। वेळोवेळी आम्ही शासनाला याची दखल दिली तरी ते आमच्याकडे यायला पण तयार नाही आणि पाहायला पण तयार नाही। आमचा सर्वे त्यांनी आम्हाला सांगितलं, तुम्ही सरकारी सर्वे केला, आम्ही सरकारी केला, खाजगी करा, आम्ही खाजगी केला। सरकारी सर्वे झाल्यानंतर त्यांनी आम्हाला व्हॅल्युएशन तुम्हाला 1 महिन्यामध्ये व्हॅल्युएशन देऊ असं सांगितलं। त्यांनी आम्हाला आता 12 तारखेची मुदत दिली होती, आता आमची 25 तारीख आली, तरी आम्ही शांत बसलो। पण आता इडून पुढे आम्ही शांत बसणार नाही, काम आम्ही चालू करून देणार नाही। आमचे पैसे भेटल्याशिवाय आम्ही काम चालू करून देणार नाही। शासनाने जेव्हा आमचे राहिलेले भेटले। सप्रेम मराठी न्यूज, नाशिक।